साताऱ्याचे नूतन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी शुक्रवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी सभागृहात भव्य सोहळ्यात नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। या ऐतिहासिक क्षणी खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती। या पदग्रहणासोबतच तब्बल 4 वर्षांचा प्रशासकीय कारभार आज संपुष्टात आला असून सातारा शहरात लोकशाही कारभाराची नव्याने सुरुवात झाली आहे। सुरू बंगला बंद जल मंदिर बंद नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना मी फार बोलणार नाही, प्रत्यक्ष माझं कामच बोलेल असं सांगत पारदर्शी, निपक्ष आणि लोकाभिमुख कारभाराचा ठाम निर्धार व्यक्त केला। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि श्रीजित यांनी मला बीजेपीच्या माध्यमातून जी उमेदवारी दिली होती ती आपण सर्वांच्या प्रयत्नातून म्हणजे जेवढे आपण सगळे नगरसेवक आहेत आणि दोन्ही महाराजांच्या प्रयत्नातून आज मी माझा विजय झालेला आहे। याचं श्रेय सगळं मी तुम्हाला 2 महाराजांना आणि सर्व तुम्हाला नवनिर्वाचित सगळ्या नगरसेवकांना देतो की आम्ही सगळे मिळून साताराचा विकास गतीनं आणि चांगल्या पद्धतीने पारदर्शक कारभार करून दाखवू। आपले पाणी प्रश्न असू दे, कासची आता जी 4-5 किलोमीटरची लाईन राहिलेली आहे ती पण लवकर पूर्ण करून घेऊन आपल्याला 24/7 म्हणजे आठवड्यामध्ये 24 तास पाणी कसं देता येईल याचा सुद्धा आपण नक्कीच प्रयत्न करू। तसेच आरोग्याच्या विषयी जे आहे तो सुद्धा व्यवस्थितपणे मार्गी लावू। महिलांसाठी आपण सातारा शहरात सगळीकडे सीसीटीव्हीचे कॅमेरे बसवून त्यांच्यासुद्धा काळजीचा विषय तो सुद्धा आपण मार्गस्थ करू। असे अनेक विषय आहेत, जास्त काय बोलत नाही। आपण सगळ्यांनी जे मला मदत केली, सगळ्यांनी जे पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचा आभार आहे। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नूतन नगरसेवकांना थेट संदेश देताना प्रभाग नव्हे संपूर्ण शहराचा विचार करा असं स्पष्ट सांगितलं। तसंच साताऱ्यातील पुढील निवडणुका या नगरपालिकेच्या नव्हे तर महानगरपालिकेच्या होतील असे महत्त्वाचे संकेतही दिले। सातारा नगरपालिकेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक या सर्वांचा आज म्हणजे जरी अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा आपण करत असतो या सुद्धा सगळेजण निवडून आल्यानंतर इथं पहिला दिवस या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आहे। त्यामुळं आपलं सर्वांचं मी सातारचा आपला आमदार म्हणून या आपल्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये स्वागत करतो। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आपले खासदार साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत, ते सुद्धा आपल्याला शुभेच्छा देणार आहेत। त्याचबरोबर ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं आणि अध्यक्षपदाची सूत्र ज्यांनी हाती घेतली ती माननीय अमोल मोहिते, त्याचबरोबर पुढारीचे संपादक हरीश पाटणे, मान्य पुण्यनगरीचे संपादक विनोद कुलकर्णी, मान्य अविनाश कदम, ॲडव्होकेट बनकर साहेब आणि उपस्थित सर्वच विद्यमान नगरसेवक, आपले सगळ्या नगरसेविका, त्याचबरोबर आपले चीफ ऑफिसर, नगरपालिकेचा सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आणि उपस्थित सर्व सातारकर बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, ज्याचा उल्लेख आता शिवसाहेबांनी केला की तब्बल 4 वर्षानंतर नगरपालिकेला
लोकनियुक्त अध्यक्ष आणि जनतेनं निवडून दिलेले नगरसेवक हे मिळाले ही वस्तुस्थिती आहे. हीच विजयाची पताका, हीच विजयाची परंपरा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आपल्याला हे करायची आहे. ही येणारी जिल्हा परिषद भाजपचा झेंडा सातारा जिल्हा परिषदवर कसा लागल हा आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं प्रयत्न करायचा आणि तो आपण करू याची खात्री 100% मला या निमित्तानं आहे. आपलं सुद्धा सर्वांचं सहकार्य त्यामध्ये आम्हाला नक्की लागणार. जरी तुम्ही शहरात निवडून आला असला तरी प्रत्येकाचे गावाचे ग्रामीण भागाचे संबंध आहेत. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या जरी शहरात राहायला आला असला तरी आपली मूळची गावं, मूळचे आपले कुटुंब किंवा शेती वगैरे या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या ग्रामीण भागाशी जोडलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नक्कीच त्यावेळेला सुद्धा आपल्याला आपलं योगदान भाजपचा नगरसेवक म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून द्यायला लागणार आहे. ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो. काही आपले अपक्ष पण आज आपल्या बरोबर आहेत. त्यांना पण मी मनापासून त्यांचं पण सर्व अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. सातारच्या विकासासाठी आपण सगळेजण एकत्र मिळून काम करूया. निवडणुकीच्या आधी तुम्ही सुद्धा बऱ्याचशांनी भाजपकडे उमेदवाऱ्या मागितल्या होत्या, पण निर्णय घेताना आम्हाला तुम्हाला उमेदवारी देता आली नसेल किंवा दिली गेली नसेल, पण त्यातून पण तुम्ही नक्कीच तुमच्या ताकदीनं तुम्ही निवडून आला आणि आज तुम्ही परत एकदा भाजप बरोबर आणि उदयनराजे असतील, मी असेल, आमच्या सर्वांबरोबर काम करण्यासाठी आमच्या बरोबर एकत्र आहात. तुमचं पण स्वागत आणि तुम्हाला पण बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आम्ही नक्की घेऊ. हा शब्द आजच्या याच्यामध्ये सर्व अपक्ष जे आपल्या आलेले नगरसेवक आहेत त्यांना पण देऊ इच्छितो. तुम्ही पण मनामध्ये कुठली शंका ठेवू नका किंवा कामामध्ये किंवा आपले नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विषयांमध्ये आपल्याला कुठं दूर ठेवलं जाईल किंवा फारकत घेतली जाईल असं काही होणार नाही. तुम्हाला सुद्धा बरोबर घेऊन चालण्याचं काम हे नगराध्यक्ष आणि सर्व जे विद्यमान प्रमुख नगरसेवक सगळेजण जे आहेत त्यांच्या माध्यमातून नक्की होईल. आता आपल्या निवडणुका झाल्यात, आपल्याला आता कामाला लागायला लागणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. आज साताऱ्यामध्ये जे बऱ्याचशा गोष्टी आपण मार्गी लावत आलोय, पण अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. अनेक आपल्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा आपल्याला एकत्र राहून एकसंघपणे आपल्याला पूर्ण करायला लागणार आहे. आपण निवडणुकीला जेव्हा सगळे सामोरे गेलो तेव्हा आपण भाजप म्हणून आपण सगळेजण लोकांपुढे गेलोय आणि भाजपच्या कमळाच्या चिन्हावर आपण लोकांना, जनतेला मतं मागितलेली आहे. तेव्हा आपल्याला सुद्धा आज आपल्यावर पक्ष म्हणून जी जबाबदारी आहे आणि पक्ष म्हणून जी आपल्याकडनं सातारकरांची अपेक्षा आहे ती आपल्याला गतीनं पूर्ण करायला लागणार आहे. ही वस्तुस्थिती हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला जे काही आपलं प्रभागाचं असेल, शहराचं असेल, जे काही नियोजन करायचंय ते एकत्र आणि एका विचारानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हे नियोजन शहराच्या विकासाचं करायला लागणार आहे. लोकांच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत, त्याचा उल्लेख मी मगाशी केला की आज सगळी सत्ता ही भाजपच्या विचाराची आणि एवढी सत्ता भाजपच्या विचाराची असताना तेवढ्या प्रमाणामध्ये सातारा शहराचा झपाट्यानं विकास झाला पाहिजे ह्या अपेक्षा नक्कीच सातारकरांच्या, तुमच्या, माझ्याकडनं, खासदार साहेब आपल्या सगळ्यांकडनं आहे. ती वस्तुस्थिती आहे आणि आपल्याला त्या पद्धतीनं पुढचं नियोजन हे साताऱ्याचं करायला लागणार आहे. आज जरी आपण सातारा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून इथं बसलो असलो किंवा आज जरी सातारा नगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक जरी पूर्ण झाली असेल तर मला जे पुढचं जे स्वप्न म्हणजे माझं जर विचारलं तर मी या दिवशी एवढंच करेन की पुढच्या 5 वर्षानंतर ज्यावेळेला कधी निवडणूक होईल त्यावेळेला सातारा महानगरपालिकेची निवडणूक झाली पाहिजे आणि आपली सातारा नगरपालिका ही आपल्याला महानगरपालिकेमध्ये परावर्तित करायची हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आपल्याला काम करायला लागणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करायला लागणार आहे आणि आपलं शहर सुधारवणं, शहर ज्या काही
मूलभूत सुविधा आहेत, ज्या काही लोकांच्या अपेक्षा आहेत, ज्या काही भौतिक सुविधा म्हणा, या देण्यासाठी जे काही आपल्याला नियोजन करायला लागणार आहे ते तुम्हाला आम्हाला एकत्र मिळून करणं गरजेचं आहे. आपल्याकडनं अपेक्षा आहेत, लोक आता अपेक्षेनं आपल्याकडनं बघतात. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेबाबत मोठी घोषणा करत 5 महिन्यांच्या आत सातारा नगरपालिका नवीन इमारतीत स्थलांतरित होईल असं जाहीर केलं. सर्व नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना नम्र अभिवादन करतो. आज अत्यंत एक याची वाट सातारा शहर पाहत होते असा हा दिवस घडला आहे. कारण की बरेच दिवस प्रशासक होतं आणि त्यामुळं लोकांची कामं होत होती, पण तिथल्या तेवढ्या वेगाने होत नव्हती. पण आज या ठिकाणी संपूर्ण सर्व जे नवनगराचे सदस्य निवडून आलेले आहेत आणि त्यांचं आता नेतृत्व करणारे आमचे मित्र अमोल मोहिते नगराध्यक्ष या सभागृहात आल्यानंतर एक आठवणीला उजाळा मिळतो. कारण माझी सुरुवात सामाजिक राजकीय सुरुवात कुठली झाली असेल तर ह्या सभागृहात झाली. आणि ह्या सभागृहात आल्यानंतर जुन्या आठवणीला उजाळा तर मिळतोच, पण त्याचबरोबर लवकरच मला वाटतं एक एप्रिलपर्यंत आपल्याला म्हणण्यापेक्षा आपण सर्व नगरसेविकांना एप्रिलमध्ये फार मोठ्या प्रशस्त अशा इमारती आपण पदार्पण करणार आहोत. बिल्डिंग मोठी जरी असली तर लोकांच्या अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं भरपूर आहे, त्या पूर्ण व्हाव्या आणि होतील याची मला खात्री आहे. कारण की निवडून घेत असताना लोकांच्या ज्या मनात भावना असतात की ह्या व्यक्तीकडनं निश्चितपणे लोकांचं संपूर्ण हित जोपासलं जाईल आणि त्याबद्दल जसं त्यांच्या मनात कुठल्या प्रकारची खंत नव्हती तसं आमच्या दोघांच्याही मनात कुठल्या प्रकारची खंत नाही. की मला खात्री आहे की तुमच्या हातून जास्तीत जास्त समाजसेवा या ठिकाणी घडेल. हे करत असताना शिवेंद्रराजे असतील, मी असेल, यावेळेस नगरसेवक तर पदं तर लिमिटेड होते, इच्छुक भरपूर होते आणि माझ्या आणि त्यांच्या जे समोर एक तेच निर्माण तयार झाला की नेमकं निवड कोणाची करायची. आम्ही दोघांनी फक्त एकच विचार केला की जवळचा आमचा असं आम्ही कोणाला मानत नाही, सगळे जवळचेच आहेत. पण आजपर्यंत यांच्या हातून जास्तीत जास्त समाजकार्य घडलं किंवा पदावर नसताना देखील लोकांची यांनी सेवा केली. लोक त्यांनाच स्वीकारतील आणि त्यांनाच पाठिंबा दर्शवतील. तोच निकष लावला गेला. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी असं समजू नये की ज्यांना मिळाली ते आवडते आणि त्यांना मिळाले नाही ते नावडते, असं आम्ही कधी दोघंही कधी मानत नाही. त्या अगोदर देखील मी जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेसपासून संपूर्ण शहराचा एक फेरफटका मारायचो. आणि मगाशी शिवेंद्रराजे महाराज त्यांनी जे उल्लेख केला की तुम्ही बोर्डापुरतं मराठीत तर तुमचा बोर्ड तर सुद्धा जास्तीत जास्त सुविधा त्या उपलब्ध झाल्याच पाहिजे. तर त्याचबरोबर तुमच्या शेजारच्या वॉर्डमध्ये सुद्धा किंवा इकडं एकंदरीत शहरामध्ये सुद्धा
तुमच्या निदर्शनास कधी तर या निदर्शनास आलं की बाबा या ठिकाणी हे होणं गरजेचं आहे, तर निश्चितपणे आपण प्लीज रिक्वेस्ट आहे माझी तर की आपण सर्वांनी ते आमच्या दोघांच्या निदर्शन आणून द्यावं. त्यात त्याची पूर्तता करण्यात कुठेही आम्ही कमी पडणार नाही. लवकरच मोठ्या अशा प्रशस्त इमारतीत आपलं पदार्पण होणार आहे. प्रशस्त जरी असलं तरी आज एक लक्षात घ्या, इमारतीत पदार्पण करत असताना किंवा ह्या इमारत ही महत्त्वाची नसते, पण ज्या भावनेने लोकांनी तुम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले, पाठिंबा दर्शवला, त्याला कुठेही तडा लागला कामा नाही. आणि मला खात्री आहे तसं होणार नाही आपल्याकडनं. वाटतं त्या प्रसिद्ध केंद्र शासनाच्या माध्यमातून काय स्कीम्स असतील, राज्य शासनाच्या माध्यमातून काय स्कीम्स असतील, त्यात कुठेही सातारा संपूर्ण शहराकरता आणि हद्दवाढीतला जो भाग जो आला आहे त्याकरता आम्ही दोघंही कुठेही त्याच्या बाबतीत कमी पडणार नाही, ही आपण सगळ्यांनी काळजी बाळगा. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि हे होत असताना ज्या ज्या लोकांनी तुमच्या वॉर्डात कुठल्याही प्रकारचा दुजाभाव करू नका की त्यांनी त्याच्या बाजूने होते, हे याच्या बाजूने होते, हे माझ्या बाजूने होते. एक कुटुंब म्हणून वॉर्डकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि कारण की इच्छा लक्षात घ्या, आपण लक्षात घेतलं पाहिजे, इच्छा प्रत्येकाची असते की आपण नगरसेवक व्हावा किंवा नगरसेविका व्हावा, पण पद लिमिटेड असल्यामुळं करणार काय. त्यामुळे आम्ही दोघांनी मग सांगितल्याप्रमाणे तोच एक निकष लावला, बाकी दुसरा कुठलाही निकष नाही. आणि भविष्य काळात निश्चितपणे आपल्या दोघांच्या माध्यमातून त्यांना कुठं म्हणजे ह्यावेळेस त्यांना संधी मिळाली नाही तर निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्यांना संधी दिली जाणार आहे. फक्त एकच आहे की हे करत असताना कुठलाही कार्यक्रम जेव्हा आपण आपल्या वॉर्डमध्ये घेत असताना सर्वांना निमंत्रित आपण करावं, ही माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे आपल्याकडे. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की आजवर जेवढं काय करता आलं या शहरात, सातारा शहरात, तेवढं आम्ही दोघांनी मिळून केलं. आणि अजून ज्या ज्या काय जे जे करावं लागेल ते निश्चितपणे करणार. खास करून हद्दवाढीसाठी जवळपास आता लागणारा भरपूर निधी लागणार आहे, तो सुद्धा आमच्या दोघांच्या माध्यमातून उपलब्ध करून त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कामं झालेली आपल्याला पाहायला मिळेल. फार बोलत नाही, पण आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. पण राहून या सभागृहात आल्यानंतर मगाशी आमचे मित्र दत्ता बनकरांना तेच विचारत असतो की कॉपरेशनमध्ये माझा जर आपलं कुठं अभ्यास केला तर बरं होईल. या सोहळ्यास नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका, मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.